आलेलो आहे देवी बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या आदर्श जिल्हा आणि आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्काराचं वितरण 22 फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्यात कर्जत येथे होणार आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं दरवर्षी देण्यात येणाऱ्या पत्र महर्षी रणगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ आणि वसंतराव काने आदर्श तालुका पत्रकार संघ राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण आणि राज्यातील तालुका अध्यक्षांचा मेळावा रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे होत आहे. येत्या 22 फेब्रुवारी 2026 रोजी रविवारी कर्जत येथील रॉयल गार्डनमध्ये सकाळी 11 वाजता हा सोहळा होत असल्याची माहिती SM देशमुख यांनी दिली. ग्रामीण महाराष्ट्र अनेक तालुका पत्रकार संघ उत्कृष्ट पत्रकारितेबरोबरच समाजासाठी देखील अनेक उपक्रम राबवत असतात. त्यांच्या या कार्याचा राज्य पातळीवर सन्मान व्हावा, त्यांचं कौतुक व्हावं यासाठी प्रत्येक महसूल विभागातून एका पत्रकार संघाची आदर्श पत्रकार संघ पुरस्कारासाठी निवड केली जाते. यावर्षी विशेष बाब म्हणून विदर्भातून 2 तालुका संघांना हा पुरस्कार दिला जात आहे. तसेच मुंबई विभागातूनही एका पत्रकार संघाची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी पुरस्कार वितरण सोहळे नागपूर, पाटणा, अक्कलकोट, गंगाखेड, नगर जिल्ह्यातील कर्जत, माहूर, सेल, वडवणी, पालघर आदी ठिकाणी झाले आहे. यंदा रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे. मानपत्र, मानचिन्ह, शाल, श्रीफळ असं पुरस्काराचं स्वरूप आहे. परिषदेचे हे पुरस्कार राज्यात अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जातात. 2025च्या पुरस्काराचे मानकरी पत्र महर्षी रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार यंदा परभणी जिल्हा पत्रकार संघाला जाहीर झाला आहे. वसंतराव काने आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्काराचे मानकरी पुढील प्रमाणे: नागपूर विभाग बेला तालुका पत्रकार संघ जिल्हा नागपूर, नागपूर विभाग चामोर्शी तालुका पत्रकार संघ जिल्हा गडचिरोली, नाशिक विभाग नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ जिल्हा नाशिक, कोकण विभाग पनवेल महानगर प्रेस क्लब जिल्हा रायगड, पुणे विभाग आंबेगाव तालुका पत्रकार संघ जिल्हा पुणे, लातूर विभाग किनवट तालुका पत्रकार संघ जिल्हा नांदेड, संभाजीनगर विभाग अंबाजोगाई तालुका पत्रकार संघ जिल्हा बीड, अमरावती विभाग संग्रामपूर तालुका पत्रकार संघ जिल्हा बुलढाणा, कोल्हापूर विभाग पलूस तालुका मराठी पत्रकार संघ जिल्हा सांगली, मुंबई विभाग उपनगर पत्रकार असोसिएशन. पुरस्कार वितरण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन SM देशमुख, अध्यक्ष मिलिंद अष्टीवरकर, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नायकवाडे, कोषाध्यक्ष मनसूरभाई शेख, डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, कोकण विभागीय सचिव मनोज खांबे, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे, कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय मोहिते यांनी आवाहन केलं आहे. वनपाल, वनरक्षक व वनसेवक गडिंग्लज यांनी आज धामणे तालुका आजरा येथील जंगल कक्ष लागलेली आग विझून धामणे उत्तूर रस्त्यावरून जात असताना उत्तूर गावी संशयितरित्या जात असलेला ट्रॅक्टर व ट्रॉली नंबर नसलेली याला थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये इमारती लाकूड माल आढळून आल्याचं वाहन चालकाकडून वाहतूक पास परवाना मागणी केली असता त्याने ते नसल्याचं सांगितलं. भारतीय वन अधिनियम 1927 व महाराष्ट्र वन नियमावली 2014 या अंतर्गत वनरक्षक गडिंग्लज यांनी गुन्हा नोंद करून वाहन जप्त केलं व आरोपी सातापा मारुती सुतार राहणार वडगाव यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील 3,06,735 रुपयाचा माल जप्त केला आहे. ही कारवाई कोल्हापूरचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील, विकास काळे, सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सागर पवार, वनपाल गडिंग्लज, रुद्रगौंडा पाटील, तुकाराम जाधव यांनी कारवाई केली. वन व वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करणे, जैवविविधतेचे जतन करणे हे भारतीय संविधान कलम 51A G अन्वये या प्रत्येक जबाबदार नागरिकाचं कर्तव्य असून वृक्षतोड, विनापरवाना वाहतूक व जमिनीवरील अतिक्रमण, अवैध शिकार या प्रकारचे गुन्हे निदर्शनास आल्यास तात्काळ विभाग कोल्हापूर वन परिक्षेत्र आजरा व वन परिमंडळ तसेच टोल फ्री क्रमांक 1926 वर कळवण्यात यावं व आपलं नाव गोपनीय ठेवण्यात येईल असंही यावेळी कळवण्यात आलं आहे. अजितदादांचा मृत्यू
2-3 दिवसांमागे घडलेल्या घटनेचा जर मागोवा घेतला तर अजितदादा पवार यांचा मृत्यू हा विमान अपघातात नेमका कशामुळे झाला याची चर्चा आणि नेटकऱ्यांच्या माध्यमातून विविध प्रश्नांची सरबत्ती ऐकायला, वाचायला, पाहायला मिळत आहे. आणि त्याचे कारणही तसेच आहे. कारण जे शंकेचे प्रश्न आहेत त्याकडे गांभीर्याने पाहिलं असता असे म्हणावं वाटते की बारामतीमधील त्या दिवशीचे वातावरण नेमकं कसं होतं याची नोंद किमान वेधशाळेकडे असणारच. आणि त्यानुसार जर पाहिले तर वेधशाळेने ते स्पष्टीकरण दिल्यास अधिक चांगले होईल असे म्हणणे उचित वाटते. नंतर घटना घडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या अपघाताच्या मागचे कारण शोधण्यासाठी CBIला तात्काळ जारी करणं गरजेचं होतं. तिसरं कारण असं म्हणता येईल, जो अपघात झाला त्या अपघातामध्ये प्रथमदर्शनी 6 लोकांचा समावेश होता असं सांगण्यात येत होतं. मग आता 5 जणांची नावे पुढे येत आहेत. चौथं कारण जे असं ऐनवेळी पायलट बदलांत कशामुळे आला किंवा का आला. त्याचबरोबर 5वं आणि महत्त्वाचं कारण वाटतं की विमानाचा अपघात झाल्यानंतर विमान पडलेल्या ठिकाणचे जवळजवळ सर्व भौतिक अवशेष किंवा विमानाचे अवशेष जळलेल्या अवस्थेमध्ये होते. मात्र जी कागदपत्रं विखरून पडली होती ती जळालेली नव्हती. जवळजवळ 90% कागद जसे ते आहेत असले जाणवत होते. त्यामुळे या प्रकाराकडे थोडंसं संशया दृष्टीनं जर चर्चा होत असेल नेटकऱ्यांच्यामध्ये तर तेही वावगे वाटू नये. आणि त्यामुळे तपास यंत्रणा जी आहे ती कामाला लागत असताना मेन म्हणजे विमानातील ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर त्या ब्लॅक बॉक्समधील जो अहवाल आहे, जे बिघाड कशामुळे झाले, रडार यंत्रणेशी संपर्क वैमानिकांनी केला होता का किंवा केला तर त्या ठिकाणी काय झाले असेल. तर त्या ठिकाणी रडार यंत्रणा जे कक्ष आहे ते जर अस्तित्वात नसेल किंवा उपलब्ध नव्हता असेल तरी देखील शेवट जो वैमानिकाचा किंवा कुणाचा तरी शब्द षट असा संबोधन आल्याचं सांगितलं जातं. त्याचं कारण काय असेल. विमानाने घिरट्या मारत असताना ती आणखी थोडा वेळ वरती राहिलं असते, पण असं घडलं नाही. तर विमान जे कोसळत होतं त्यावेळी ते उलटं पालटं अशा अवस्थेमध्ये खाली येत असताना प्रथमदर्शनी बघणाऱ्यांनी सांगितलं. एका महिलेने हे विमान पडत असल्याची प्रथमदर्शनी ती माहिती देत असताना आपण ऐकले TV वगैरे. पण नंतर त्या महिलेच्या बाबतीत अधिक वृत्तांत किंवा अधिक माहिती कुठल्या माध्यमांनी दाखवली नाही किंवा प्रसिद्ध झाली नाही किंवा त्या महिलेचं नाव पुढे आलं नाही. प्रथमदर्शनी जे लोक आहेत त्या लोकांच्या म्हणण्यानुसार विमानतळावर येण्याचा प्रयत्न करत होतं त्या ठिकाणचे वातावरण अगदी निरभ्र होतं. कुठल्याही प्रकारचं वातावरणामध्ये दूषितपणा नव्हता किंवा स्वच्छ असं वातावरण होतं. मग विमान खाली न उतरण्याचं कारणही काय हेही तितकंच सांगितलं जातं. या घटनेमध्ये मृत झालेल्या मृतात्म्याच्या संदर्भात एक आपल्या महाराष्ट्रीयन खास करून जनतेमधील एक दुर्भाग्यपूर्ण असं म्हणावं लागेल की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अनेकांनी श्रद्धांजलीवाले फोटो लावले वगैरे. पण इतर जे मृत्यू झाले त्यांच्याविषयी भावना फारशा व्यक्त कोणाकडून झाल्याचे पाहायला मिळाले नाही किंवा ऐकायला मिळाले. नंतर उशिरा हे इतरांच्या बाबतीत दुःख व्यक्त करण्याच्या घटना आपण पाहिल्या. तर सुरुवातीचे पहिले 2 दिवस होते तर या बाकीच्या व्यक्तींच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून आले.
म्हणजे जी महत्त्वाची व्यक्ती आहे तीच थोडी महत्त्वाची का, बाकीचे लोक महत्त्वाचे नव्हते का, असाही प्रश्न इथे उपस्थित होतो. त्यानंतर लागलेच अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा ताई यांना उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा झाला किंवा ते कार्यक्रम उरकून घेण्यात आला. हे इतके गरजेचे किंवा महत्त्वाचे होते का? कारण उपमुख्यमंत्रीपद हे संविधानदृष्ट्या घटनात्मकदृष्ट्या घटनेमध्ये तशी तरतूद नाही. असे असताना एवढी गडबड का करण्यात आली, हाही प्रश्न अनेकातून उपस्थित होत आहे. जे पद जे आहे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान यासारख्या पदांचं हे पद हे घटनात्मक महत्त्वाचं पद म्हणून मानलं जातं. संविधानामध्ये तशी तरतूद आहे. मात्र उपमुख्यमंत्री हे पद कुठे नोंद नाही, तरी देखील हे पद महाराष्ट्रामध्ये सध्या दिलेलं आहे. आणि असे असताना हे पद महत्त्वाचं इतकं नसताना त्या पदाच्या बाबतीत तातडीनं अगदी दुखवट्यामध्ये सर्व पवार कुटुंब असताना त्याचे शपथविधी झाला. याबाबत थोरल्या पवारांना म्हणजेच शरदराव पवारांना कोणत्याही प्रकारची याबाबत माहिती नव्हती असे सांगण्यात येते. परिवाराला माहिती नसताना अशा प्रकारे घाई गडबडीत हा सोहळा उरकण्यात आला. त्यामुळे इथे राजकारण नक्कीच शिस्त आहे का, पवार कुटुंब एकत्र येऊ नये यासाठी ही कल्पना असेल का, असेही चर्चेत जात आहे. अजितदादा पवार यांच्याकडे जी घोटाळ्याची फाईल होती त्याबाबत त्यांनी व्यक्त केलेली भीती सत्ताधाऱ्यांच्या मनामध्ये होती का, आणि त्यामुळेच या पवार कुटुंबांना या प्रकारचे सुनेत्राताईंना पद देऊन या कुटुंबातील सहानुभूती मिळवून घेण्याचा हा प्रयत्न होता असेल का, अशा देखील विविध चर्चांना आता उतरला आहे. काही का असेना, एकंदरीत हा जो सध्याचा ह्या आठवड्यामध्ये संशयाचं वलय या घटनेबाबत निर्माण झालेलं आहे आणि विरोधी पक्षाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या टीका केल्या जात आहेत. एवढेच नव्हे तर अजितदादा पवार यांच्या गटातील काही महत्त्वाच्या व्यक्तींनी देखील संशयास्पद घटनेचा उल्लेख करत असे व्यक्त केले आहे. काही असो, एकंदरीत हा शपथविधी सोहळा जो झाला तो एवढा घाईगडबडीत घेणे गरजेचे नव्हते, एवढे मात्र नक्कीच म्हणावं लागेल. थांबूया इथं. धन्यवाद.